मस्त असं छान धुकं पसरलेलं आहे. सकाळचं वातावरण आहे, शांत वातावरण. त्या धुक्यामधून बाईक चालवताना फार मजा येते आहे. असं आल्हाददायक वातावरण आपलं मुंबईमध्ये तर तुम्हाला बघायला नाही मिळणार. तुम्ही बघू शकता धुकं कसं सुंदर दिसतो आहे. कॅमेरा दिसतंय की नाही माहिती नाही धुकं, पण छान धुकं आहे. गारवा लागतो एकदम. जॅकेट पण नाही घातलेलं आहे, तरी मस्त थंडी आहे. असा सुखद अनुभव बाईकवरून करायला फार मजा येते. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा, असा अनुभव घ्याच. माझ्या बघा किती छान असं वातावरण आहे. दिसत आहे ते पण आमचं रिव्ह्यू बघून तुम्हाला मजा वाटेल. दिसतंय धुकंच धुकं एकदम मस्त. धुकं पळत आहे असं वाटतंय आपण ढगामध्ये फिरतो आहे. आल्हाददायक वातावरण आहे एकदम. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी असा अनुभव घेतला असेल, आणि ज्यांनी नसेल घेतला त्यांनी या धुक्यामध्ये फिरण्याचा अनुभव नक्की घ्या. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सप्तेश्वर मंदिराकडे जाण्याचा रस्ता. अशी किती नागमोळी वळणं आहेत त्याच्यामध्ये, आणि एकदम छोटा असा गावातला रस्ता आहे. फार छान असा निसर्ग आहे इकडे. हा बघा, हा रस्ता दिसतोय. या रस्त्याने आपल्याला जायचं आहे संगमेश्वर सप्तेश्वर मंदिरामध्ये. चला तर मग जाऊया मंदिराचे दर्शन घ्यायला. तिकडच्या आजूबाजूचा परिसर पण आपण बघून घेऊया. फार छान असं इकडून रस्ताच एवढा छान दिसतो आहे, तर मग मंदिर किती छान असेल आणि वरचा देखावा किती सुंदर असेल ते आपण बघूया. चला तर. पूर्ण नागमोळी वळणं असलेला हा रस्ता आहे. पूर्ण डोंगर, आणि डोंगरामध्ये असं पूर्ण बसलेलं आहे हे. मध्ये मध्ये गाड्या पण येत आहेत. पूर्ण घाटासारखा रस्ता आहे. पूर्ण असं चढण आणि चढ उतार आहे. फार छान रोड आहे, आणि देखावा पण फार छान आहे. थोडासा गडबडीत आहे, पण ते गावातले रस्ते त्याच्यामुळे काय. डांबरी रस्ता संपलेला आहे, आणि आता हा लाल मातीचा रस्ता चालू झालेला आहे. रस्ता पूर्ण असा खडकाळ आहे. गावातला रस्ता आहे पूर्णपणे. मी एका हाताने गाडी चालवतोय आणि एका हाताने मोबाईल पकडला आहे. माझा मोबाईल एकदा पडला पण त्याच्यामधून, त्याचं स्क्रीन गार्डच तुटलेलं आहे. आता मला बदली करावं लागेल. आता इथे 2 रस्ते आलेले आहेत. आता मला मॅप बघावं लागेल कुठे जायचं आहे ते. हां, नाही दिसलं सप्तेश्वर मंदिर. ते बघा बोर्ड आलं आहे, सप्तेश्वर मंदिरकडे जाण्याचा मार्ग. तो बघा. तर आपल्याला इकडून असं सप्तेश्वर मंदिरला जायचं आहे. रस्ता बघा तुम्ही. चाललेलो आहोत सप्तेश्वर मंदिराकडे. फार खराब रस्ता एकदम. मित्रांनो, फायनली आपण पोचलेलो आहोत मंदिराजवळ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझे यूट्यूब चॅनल CM मनोहरमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात. संगमेश्वर, ज्याला कोकणचे रामक्षेत्र म्हणतात, तिथे लपलेले आहेत 12व्या दशकातील 2 महान चमत्कार, श्री देव सप्तेश्वर आणि कर्णेश्वर मंदिर. पण आज आपला फोकस अशा एका रहस्यावर आहे जो तुम्हाला थक्क करेल. 7 जलस्तोत्रांचं कुंड या प्राचीन मंदिराचे रहस्य काय आहे? चला तर मग सुरू करूया. हा रस्ता आपण इथून आलो होतो. आपण आता मंदिराच्या दिशेने चाललेलो आहोत. हा रस्ता जातो थेट मंदिराच्या दिशेने.
आपण तिथे जाऊया. इथे एक छोटीशी नदी आहे वाटतं, झरा होता पण तो आता सुकलेला दिसतोय. थोडंफार पाणी आहे या साईडला, ते बघा थोडंसं पाणी वाहत आहे, दिसला. हा झरा आहे, तिथून पाण्याचा पावसात भरून वाहत असेल. इथून पावसात यायला पाहिजे, ती पावसातली मजा एक वेगळी असते. आणि आपण आता जाणार आहोत मंदिराच्या दिशेने. बघा हा संपूर्ण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. इथूनच आता आपण आलेलो. ही पूर्ण हिरवीगार झाडी. आत्ताच्या वेळेला असं आहे तर पावसाळ्यामध्ये किती मजा असेल या ठिकाणी. चला मंदिराच्या आतमध्ये जाऊया. हे मंदिराचे प्रवेशद्वार. हे छोटं प्रवेशद्वार आहे आतमध्ये एंट्री करण्यासाठी. इथून आपण आतमध्ये येणार आहोत. पूर्ण परिसर. ते पहिलं काही लोकांना बसण्यासाठी आणि जागा बिगा होत्या. आज जरा जीर्ण अवस्थेमध्ये आहे आणि लोकांची वर्दळ पण आता कमी झालेली आहे इकडे. बघा हे आहे श्री देव सप्तेश्वर मंदिर. अभ्यासकांच्या मते हे मंदिर शिलाहार राजवटीत म्हणजेच 12व्या शतकात बांधले गेले असावे. आणि मंदिराची रचना पण तुम्ही बघा, एकदम साधी सरळ आहे. जास्त काही असं डामडोल केलेला नाही आहे. एकदम साध्या पद्धतीने बांधलेलं आहे, पण फार मस्त वाटतं. काही काही ठिकाणी बसतं असं. आता हे गुफे टाईप वाटतं बघा, लांबून दिसतंय. आणि मंदिर पण बघा, एकदम सिंपल मंदिर आहे. जास्त काही सजवलेलं नाही असं नाही. हां, त्यावेळेला असेल ते, आता कोण लक्ष देत नाही असं वाटतं मला याच्याकडे. त्याच्यामुळे त्याची अवस्था जरा बेकार झालेली आहे. पण पाठीमागचा परिसर इतकं मस्त आहे. संपूर्ण हिरव्या गर्द झाडीने वेढलेलं असं हे मंदिर आहे. आणि इतक्या वर्षानंतर पण मंदिराला अजून जराही काही चरे गेलेली नाहीत. म्हणजे किती मजबूत बांधकाम आहे ते बघा. ते बाजूला आहे वैजनाथ मंदिर. वैजनाथ आहे प्रसन्न. हे मंदिर वैजनाथांचं आहे. हे मंदिराची रचना साधी आहे पण अत्यंत मजबूत आहे. हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. चला आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. इथे नंदी, सुरुवातीलाच आपल्याला इथे नंदी दिसेल, जे प्रत्येक शंकर मंदिराच्या बाहेर असतं. नंदीचे दर्शन घेऊन आपण आतमध्ये जाऊया. इथे पण एक नंदी बसलेले आहेत. हे सभामंडप, बाहेर बसायला लोकांना जागा बिगा केले. तिथे दगडी बांधकाम केलेल्या बसण्यासाठी. आणि मध्यभागी बघा, ही नंदीची एक भव्य मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि मंदिराच्या आतमध्ये आपण प्रवेश करूया. फार छान शांत वातावरणात हे मंदिर आहे. आवाज एकदम घुमतोय. आणि मंदिराच्या मूर्ती पूर्ण गाभाऱ्यात आपण आलेलो आहोत. शंकराची पिंडी आपल्याला इथे दिसते आहे. मंदिराचे
पूर्ण संरचना तुम्ही बघा. इथूनच आपण आलो होतो. या मंदिराला सप्तेश्वर हे नाव का पडले त्याच्या मागचे रहस्य जाणून घेऊया. ह्या मंदिराला सप्तेश्वर हे नाव पडण्यामागचं कारण आहे ते हे 7 रहस्य. हे 7 रहस्याने भरलेले हे कुंड आहे. इकडे हे तुम्ही बघू शकता. कुंड इथे पाण्याचं आहे. पाण्याचे कुंड इथे आहे. हे 7 रहस्य, ही 7 रहस्य आहेत ती ज्याच्यामुळे या मंदिराला नाव पडलं आहे सप्तेश्वर मंदिर. या 7 कमानीमधून 12ही महिने इथे पाणी वाहत असतं आणि त्याच्यानी ही कुंड भरलेली असतं. कुंडामध्ये मासे विषय आहेत बघा. फार छान मासे आहेत, पोहत आहेत. माणसांची वर्दळ नसल्यामुळे आता त्यांना पण शांत वाटत असेल. मित्रांनो, विचार करा 12व्या शतकात डोंगराच्या पायथ्याशी अखंड ही व्यवस्था कशी निर्माण केली असेल. हे केवळ देवालय नाही तर प्राचीन भारतीय इंजिनिअरिंगचा एक चमत्कार आहे. पण आपण पाण्याचा वाहता झरा आपण इथे बघूया. इथे 12 महिने पाणी वाहत असतं असं म्हणतात. हळूहळू कमी होत जाईल पण असतं. 12 महिने पाणी इथे वाहतं. आपण बघू शकता इथे काही माणसं आलेली आहेत इथे मंदिराला भेट देण्यासाठी. आपण त्यांच्याशी पण थोडीशी चर्चा करूया. कुठून आले तुम्ही? आम्ही सावर्डा चिपळूण. अच्छा, चिपळूण सावर्डेवरून आलेले आहे. ते तुम्हाला कसं माहिती पडलं या मंदिराबाबत? नाही, इथे आम्ही आलो होतो कसब्याची लेणी वगैरे बघायला. हां हां हां. माहिती मिळाली की इथे असं आहे म्हणून. अच्छा, ओके ओके. फार छान मंदिर, छान आहे इकडे बघायला तुम्ही. ते जे मेन आहे ना, हे जे 7 दरवाजे आहेत ना, त्याच्यामुळे या कुंडाला, या मंदिराला सप्तेश्वर नाव पडलं आहे. आणि हे 12व्या शतकात पांडवकालीन बांधलेलं आहे ते. आणि ते याच्यातून आता पाणी नाही दिसत तिथे, पण तेव्हा 12 महिने पाणी याच्यातून व्हायचं. 7 दरवाजांचं काय महत्व आहे? ह्या 7 कमानी आहेत ना, ह्या 7 कमानीमुळेच ह्या मंदिराला सप्तेश्वर हे नाव पडलेलं आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे 12ही महिने उन्हाळ्यात देखील याच्यातून थंडगार पाणी वाहत असते. तुम्ही जाऊन बघा तिथे, फार मस्त. तो जो खाली हे बनलाय ना, हौद बनलाय, तो हौद कंटिन्यू त्या दरवाजातून कंटिन्यू पाणी व्हायचं आणि त्या हौदामध्ये ते पाणी कंटिन्यू भरलेलं असायचं सतत. हां, हाय, बोलायचं बोल. कसं वाटले? सांग. छान वाटतं. फिरायला आल्यावरती कसं वाटतं तुम्हाला? फिरायला तर आवडतं. हां, तुला कसं वाटतं? काय नाव तुझं? आराध्या. आराध्या, कसं वाटतं फिरायला इकडे? बरं वाटलं? मजा येते? आपल्या इकडे बघायला भेटतं सावर्डेमध्ये. तुम्ही ते बरं हसणार, भरपूर हसणार. मुंबई साईडला असं बघायला भेटत नाही. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण या निसर्गरम्य परिसराला निहाळूया. आताच काही पर्यटक अजून पण आलेले आहेत. सात कुंड, याच्यामुळे याला सप्तेश्वर हे नाव पडलं. मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील सप्तेश्वर मंदिर जे 12व्या शतकात बांधले गेले होतं, त्यावेळचे इंजिनियरांची एक ही झलक आहे. तुम्हाला या 7 जलस्रोतांच्या कुंडांचे काय रहस्य वाटते?
हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण जरा पायऱ्या चढतो आहे. आताच आपण त्या कुंडातून आलो असं चालत आणि आता या पायऱ्या चढून वरती येतो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच अद्भुत ऐतिहासिक ठिकाणांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.